काय मंडळी, पुन्हा नवा दिवस, नवीन अपॉर्च्युनिटीज आणि आपण निघालोय त्यांना लॅप करायला. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे फ्री कोर्स जो की प्रश्नपत्रिका विश्लेषणाबाबतचा आहे आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत या कोर्सचा काय स्ट्रक्चर आहे, लेक्चर वगैरे कुठे मिळणार आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी. सो सुरुवात करूया आपल्या आजच्या मोटिव्हला. पण त्या अगोदर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की फ्री क्वेश्चन पेपर ॲनालायसिस आपल्याला यूट्यूबवरती तरी कुठेच म्हणजे कुठेच भेटणार नाही. सो आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबा. ओके, बघा मित्रांनो. सो याचं स्ट्रक्चर काय असणार आहे? जेव्हा आपण याचा स्ट्रक्चरचा विचार करतो, सो याच्या स्ट्रक्चरमध्ये प्रामुख्याने याचा फायदा काय काय आहे ते आपण आधी जाणून घेऊया. हे बघा, याचा फायदा आहे ना, तर MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते चक्क ग्रामसेवक म्हणजे गट ड देणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत सगळ्यांना होणार आहे. कारण की ते जी के GSचे सब्जेक्ट असतात आणि ते सगळ्या एक्झाम्सना येत असतात. त्यामुळे तुम्ही कोणतीही एक्झाम्सची प्रिपरेशन करत असाल तरी हे तुमच्यासाठी फायदेशीरच असणार आहे. परत दुसरा मुद्दा असा की याचे लेक्चर कुठे मिळणार आहे मॅडम? तर याचे फ्री जे लेक्चर असणार आहे ते याच चॅनलवरती भेटणार आहेत. त्यामुळे MPSC माइंडसेट या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लस MPSC माइंडसेट हे एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, जो तुम्ही टेलिग्रामला जाऊन देखील सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येत जाईल. आपलं एक टार्गेट आहे की आपण 4 महिन्यामध्ये, ठीक आहे, 4 महिन्यामध्ये आपल्याला 18 ते 20 क्वेश्चन पेपर सध्या सॉल्व्ह करायचं आहे. कारण की आपला हा पहिला कोर्स आहे. आपण यानंतर जर हा कोर्स फॉर एक्झाम्पल जर सक्सेसफुल झाला, तर यानंतर मेन्ससाठी सुद्धा आपण कोर्स घेऊन येऊ. पण बघू दे की या कोर्सला लोकांचा किंवा विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद आहे वगैरे वगैरे. सो या कोर्समध्ये आपण कंबाईंड ग्रुप बी तसेच ग्रुप सीचे जे 2024 पासून ते 2017 पर्यंत, म्हणजे आपण मागे मागे जाणार आहोत. आधी आपण 2024चं बघणार आहोत, त्यानंतर 23चं, त्यानंतर 22चं, त्यानंतर 21चं, असं एकंदरीत मागे मागे जाणार आहोत. सो या दृष्टीने सगळे प्रीचे जे पेपर्स आहेत ते. त्यानंतर मेन्समध्ये सध्या आपण फक्त 6च पेपर हाताळतोय. ते म्हणजे 23चे 2 पेपर ग्रुप बी आणि ग्रुप सीचे 1-1 आणि 22चे फक्त ग्रुप बीचे 4 पेपर जे झाले होते संडेला, ठीक आहे, जे की 23लाच झाले होते ॲक्च्युअलमध्ये. सो ते सगळे पेपर आपण हाताळणार काय, आपण एकदम डिटेलच बघणार आहोत, ठीक आहे. आता बघा, सुरुवातीला आपण सुरुवात करतोय पॉलिटीपासून. पॉलिटी या सब्जेक्टपासून म्हणजेच काय की आपण 2024ची पॉलिटी, त्यानंतर 23ची पॉलिटी अशी एकंदरीत कंप्लीट करत जाणार आहोत, ठीक आहे. या दृष्टीने हे मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो, काय असेल की प्रत्येक जो क्वेश्चन आहे तो आपण ऑप्शन सहित ॲनालायसिस करणार आहोत. आता हे ऑप्शन सहित ॲनालायसिस म्हणजे काय की आपण एक क्वेश्चन फॉर एक्झाम्पल, मी आजच आणखी एक लेक्चर टाकणार आहे. सो मे बी ते तुम्हाला एंड स्क्रीनला दिसेल. एंड स्क्रीनला दिसलं तर नक्की त्याला क्लिक करा, कारण की तो पहिला लेक्चर असणार आहे आपल्या ॲनालायसिसच्या फ्री कोर्सचा. सो बघा, काय असेल की त्यामध्ये पॉलिटीपासून सुरुवात करतोय. सो पहिला जो क्वेश्चन होता तो होता विधिमंडळाचा. मग आपण त्यामध्ये फक्त विधिमंडळच कव्हर केलं नाही, तर ऑप्शनमध्ये काय काय होतं, ऑप्शनमध्ये 2 फंडामेंटल राईट्सचे ऑप्शन होते, ते देखील आपण कव्हर केलेले आहेत. आणखी एक कलम 380चं एक ऑप्शन होता, ते देखील आपण कव्हर केलेलं आहे. याने काय होणार, थोडा सुरुवातीला आपल्याला एक क्वेश्चनला मे बी लागू शकतो अर्धा तास, ठीक आहे. जेव्हा आपण विधिमंडळ या टॉपिकचाच जर का विचार केला, तर पहिल्या क्वेश्चन पेपरमध्ये त्याच्यामध्ये जर का क्वेश्चन आला, तो तर येतोच आहे. 23लाही क्वेश्चन आहे, 22ला पण तुम्हाला दिसेल, 21ला सुद्धा दिसेल. सो किंवा महाधिवक्ता म्हणा, राज्यपाल म्हणा, हे जे ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत, सो त्यांच्यामध्ये जर का 23ला क्वेश्चन आला, आपण फॉर एक्झाम्पल 24ला तो मुद्दा हाताळतोय, आपल्याला लागतात अर्धा तास. पण जेव्हा हाच विधिमंडळ आपण 23ला हाताळणार आहोत, जे की आहेच क्वेश्चन पेपरमध्ये, तर तेव्हा आपल्याला फक्त 15 मिनटं लागणार. आणि जेव्हा आपण हाच पॉईंट आणखी कोणत्या पेपरमध्ये 22च्या मेन्समध्ये किंवा आणखी कुठेतरी, तेव्हा आपल्याला फक्त 5च मिनटं लागणार आहे तो क्वेश्चन पेपर ऑप्शनसहित ॲनालायसिस करायला.
ही प्रोसेस स्टार्टिंगमध्ये फार लेंदी असते. त्यानंतर जसं-जसं आपला फ्लो बनत जाईल, आपले लेक्चर्स हे अपलोड होत जातील, प्लेलिस्ट या बनत जातील. जसं-जसं 20-40 व्हिडिओज हे अपलोड होतील, तसं-तसं तुम्हाला आणखी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हे किती इंटरेस्टिंग असतं आणि हे अशा पद्धतीनं मजेशीररित्या देखील कसं केलं जाऊ शकतं आणि कसं म्हणजे गोष्टींना सहज आणि सोप्या पद्धतीनं ग्रास्प आपण करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण या कोर्ससहित बघणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की याच चॅनलवरती तुम्हाला सगळे फ्री लेक्चर्स हे मिळणार आहेत. ओके, धन्यवाद.